नमस्कार, मैं हूँ पूजा महेश। आप देख रहे हैं देश दुनिया 360 इंडिया। आज हम मौजूद है सिल्लोड तालुका के बाळापुर गांव में। आज यहाँ गए वर्ष की तरह इस वर्ष भी महाराष्ट्र बाजारपेठ की ओर से यहाँ भव्य बाळापुर महोत्सव 2024 का आयोजन किया गया है। इस महोत्सव में लाखों की संख्या में लोग नजर आए और लाखों के बख्शिश भी पाए। स्टेज पे कई तरह के सॉन्ग्स डांस के साथ नामवंत कलाकारों के साथ साथ महाराष्ट्र के कई सारे मंत्रियों ने भी हाजिरी लगाई थी। चलिए देखते हैं बाळापुर महोत्सव में 2024 में आए हुए कलाकार और प्रेक्षक क्या कहते हैं। नमस्कार, मी स्वाती देवल. नमस्कार, मी तुषार देवल. तुम्ही सगळेच आम्हाला ओळखता दोघांनाही आणि आमची जोडी बऱ्याच लोकांना माहिती आहे. मुळामध्ये इकडे जोडीने यायचं आम्हाला आज जोडीनं कौतुक चिन्ही आणि अनुषाताईंनी इथं आमंत्रित केलं, त्यामुळे यायला मिळालं. आणि खरं तर शूटिंग मधनं खूप वेळ मिळत नाही, परंतु अशा ह्याला जेव्हा कौतुकची स्वतः प्रेमाने एवढं बोलवतात तेव्हा नाही म्हणता येत नाही. आणि आम्ही दोघंही त्या प्रेमानेच इथपर्यंत आलो. खरंच खूप छान आहे हा बाळापूर महोत्सव. जेव्हा इकडे आले तेव्हा येताना बरेच असे सगळीकडे फलक लागले होते, ते बघून खूप मजा येत होती. वाटलं नव्हतं की एवढ्या संख्येने इकडे मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ जमा होतील. खूपच उत्साह आहे आणि वादक कलाकार असू देत किंवा कार्यक्रमाचं स्वरूप असू दे किंवा सगळे म्हणजे ताई असू दे, कौतिक असू दे, खूप खूप सगळे म्हणजे इतका उत्साह आहे ना दांडगा. आणि माझं म्हणणं असं की कौतुकदारांचा खूप याच्यामध्ये मोठा सहभाग आहे, कारण त्यांच्यामुळेच या गोष्टी सगळ्या घडतायत. एवढा चांगला उपक्रम घडवतात, त्यामुळे त्यांचे खूप खूप कौतुक. त्यांच्या सौभाग्यवती पण आहेत, त्यांचंही खूप खूप कौतुक. आम्हाला दोघांना इथे बोलवलं त्याबद्दल आम्ही तर खूप एन्जॉय केला कार्यक्रम. तुम्ही करताय आणि असंच करत राहा. दरवर्षी आम्हाला इथे यायला आवडेल आणि आनंद घ्यायला आवडेल. नाही, मगाशी मी ना या गावामध्ये हरणं बघितली. मला संभाजीनगर मध्ये हरणं बघायला मिळाली. ह्या गोष्टीचा इतका आनंद झाला होता तुम्हाला सांगते. आणि जल्लोष महामानवांच्या जयंतीचा बाळापूर महोत्सव 2026 हा जो काही कार्यक्रम महाराष्ट्र बाजारपेठेत प्रस्तुत कौतिक चिन्ही आणि अनुषाताईंनी केलेला आहे, खरंच खूप कौतुकास्पद आहे. मजा येते, आम्ही खूप एन्जॉय केलंय आणि आता लवकरच शूटिंगलाही पळायचं, त्यामुळे थोडीशी घाई आहे, पण तरी मजा आली. खूप मस्त. थँक्यू सो मच. सगळ्यात प्रथम आम्हाला इथे बोलवलं त्याबद्दल कौतिक दादांचे मी मनापासून आभार मानते. खरंच खूप छान वाटतं. इथल्या ग्रामस्थांसाठी इतका सुंदर कार्यक्रम आयोजित केलाय. मला मजा आली आहे सगळं बघताना. नाही, जसं रश्मी म्हणाली, सर्वप्रथम कौतिक दादांचे खरंच मनापासून आभार. आणि मी मगाशीच त्याचं स्टेजवर म्हटलं की कार्यक्रम सगळेच घेतात, सगळ्याच गोष्टी होतात, स्वतःचं कौतुक होतं, पण आपल्या बरोबरच्या समाजाला मोठं करणं, सक्षम करणं हे सगळ्यात महत्वाचं आणि मोठं योगदान आहे सध्याच्या काळामध्ये. आणि ते करण्याचं काम कौतुक दादा करते. सो मला असं वाटतंय की त्यांचे आमच्या सकट सगळ्यांनीच आभार मानले पाहिजे. हे गाव इतक्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहे, आजूबाजूचा समाज उपस्थित आहे, तर इथे मला असं वाटतंय ना की आपल्यासोबत आपण मोठा होत असतानाच समाजाला आपल्यासोबत मोठं करणं ही खूप मोठी गोष्ट आहे आताच्या काळात, आणि ती कौतिक दादा करतायत. यासाठी त्यांचे मनापासून आभार. थँक्यू सो मच. बाळापूर महोत्सव 2026 ऍक्च्युली आज हा कार्यक्रम खूप मोठ्या आणि खूप चांगल्या पद्धतीने इथे पार पडलेला आहे. सगळ्या गावकऱ्यांनी इथे येऊन सगळ्यांना जो प्रतिसाद, जे प्रेम जे बघायला भेटलंय ते खरंच खूप कौतुकास्पद आहे. डॉक्टर कौतिक दांडगे आणि अनुजा दांडगे यांनी हा प्रोग्राम जो इथे ऑर्गनाईज केलाय, तर वाटलं नव्हतं एवढा चांगला गावकऱ्यांकडनं एवढा प्रतिसाद भेटेल. ऍक्च्युली मी फर्स्ट टाइम इथे प्रोग्रामला आले. पर्व दुसरं जरी असले तरी इथून पण हीच इच्छा राहील की प्रत्येक पर्वाला आम्ही उपस्थित राहावं आणि हा सगळ्यांचा आशीर्वाद आणि आनंद घ्यावा. बाळापूर महोत्सव 2026 मी पहिल्यांदा आलोय छत्रपती संभाजीनगर सिल्लोड येथे, आणि बरेच मुंबईमधले इव्हेंट्स अटेंड केले, पण इतकं प्रेम, इतका जनसमुदाय गावच्या ठिकाणी एकत्रित येणं, आणि आता मला असं वाटतं जवळजवळ 1च्या वर वाजलाय तरी पण सगळी लोक तितकीच बसली आहेत. आणि हे प्रेम ज्या व्यक्तीने कमवलंय ती व्यक्ती आहे डॉक्टर कौतिक दांडगे. त्यांच्यामुळे हा पूर्ण सोहळा आज खूप चांगल्या प्रकारे संपन्न झालाय, आणि मला असं वाटतंय की त्यांनी आजपर्यंत केलेली कामं, त्यांची मेहनत या सगळ्यांचं फळ म्हणजेच बाळापूर महोत्सव 2026. मला सांगायला खरंच आनंद होईल की महाराष्ट्र बाजारपेठ जे त्यांनी ओपन केलंय ते जवळजवळ 9
तुम्ही जी ग्राफ तो घेतलाय तर वर्षानुवर्ष ते 18 जिल्ह्यामध्ये 18 ब्रांचेस जे ओपन करणार आहेत. तर ह्या पद्धतीचं त्यांनी ते सुरुवात जी केली आहे म्हणून ओनली एकटा त्यांचाच हे प्रतिसाद होता, एकट्यांची संकल्पना होती आणि त्यांनी ती मनापासून निभवली आणि सोबतच प्रत्येकाला असं वाटतं की काहीतरी करिअर करण्यासाठी कामापासून दूर, घरच्यांपासून दूर राहावं लागतं. मग ही त्यांनी ते सगळ्यांना उदाहरण असं दिलंय की आपण कितीही पुढे गेलो, कितीही बाहेरगावी गेलो तरी आपली जी नाळ जिथं जोडलेली आहे त्यांना सोबत घेऊनच प्रत्येक माणूस पुढे जाऊ शकतो. त्याच्यामुळे त्यांचं खरंच खूप मनापासून कौतुक करू वाटतं मला. डॉक्टर कौतिक दांडगे यांनी महाराष्ट्र बाजारपेठ याची सुरुवात केली आणि आता जवळजवळ त्याला 10 वर्ष होणार आहेत 9 मेला. मला असं वाटतं त्यांचा जो 18-18 हा जो क्रम आहे प्रत्येक 18 जिल्ह्यात 18 गोष्टी या सगळ्या करायच्या आहेत. माझी इच्छा आहे आणि मला असं वाटतंय स्वामींनी इच्छा नक्कीच पूर्ण करतील की 18 विविध देशामध्ये महाराष्ट्र बाजारपेठा पोहोचला पाहिजे आणि हे पोहोचवण्याचं काम मी विश्वासाने सांगतो डॉक्टर कौतिक दांडगे नक्की करतील आणि त्यांच्या पाठीशी त्यांच्या सोबत नेहमी त्यांची सौभाग्यवती असतातच आणि अनुजा दांडगे यांचाही तितका सहभाग आहे. मला असं वाटतं या जोडीला, या लक्ष्मीनारायणाच्या जोडीला कोणाचीच पसंत नाही लागणार आणि लाखो स्त्रिया त्यांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत. त्यामुळे 18 हा आकडा अजून पुढे जाणार आणि हा विविध देशात पोहोचणार एवढं नक्की. खूप छान वाटतंय. माझं पहिलं वर्ष आहे बाळापूर महोत्सव 2026 मध्ये आणि मला खूप कौतुक करावं असं वाटतं डॉक्टर कौतिक दांडगे यांचं. खूप ग्रामस्थ लोकांना हा रंगमंच ते उपलब्ध करून देतात. दरवर्षी त्या सगळ्या ज्या महिला वर्ग ज्या बिझी असतात त्यांना वेळात वेळ काढून ती लोक इथे येतात आणि खूप आनंद म्हणजे खूप प्रचंड ती लोक मजा करतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला खूप आनंद होतो. आणि या लहान मुलांना मी याच्यासाठी बोलले की कारण मला माहिती आहे गावातली मुलं इतकी सुंदररित्या डान्स करतात. कोणतंही गाणं लागलं की पटकन असं मस्त असं हलायला सुरुवात करतात. आणि माझी स्वतःची मीनाक्षी डान्स अकॅडमी आहे प्रभादेवीला. सो मला लहान मुलं खूप आवडतात म्हणून मला ते असं वाटतं. आज उदय होत आहे खूप मोठा महोत्सव होतो. त्याच्यामध्ये सरांचं काय सांगणार, सरांबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. सरांनी जे हे सगळं राबवलेलं आहे महाराष्ट्र बाजारपेठ, तिथून जेवढ्या गृहिणी पुढे जात आहेत आणि असं नाही की एक खूप जणी आहेत, करोडोपेक्षा जास्त आहेत आणि मलाही अजूनही फोन येतात की तुम्ही महाराष्ट्र बाजारपेठेच्या मेंबर्स व्हा आणि मला ते खूप आवडतं कारण मी स्वतः त्या कार्यक्रमाची एक भाग आहे आणि जेव्हा जेव्हा सर बोलवतात तेव्हा मला यायची खूप इच्छा होते. सो कौतिक सरांबद्दल बोलावं तेवढं खूप कमी आहे आणि त्यांनी हे सगळं काही केलेलं आहे ते महिला वर्गासाठी खूप खूप छान म्हणजे ते या लेवलपर्यंत ते काम करत आहेत. पहिली कला होती अर्थात आपल्या समोर येत आहे थँक्यू सो मच तुमचंही. आणि सर, सगळ्यात पहिलं तर मी हे तुम्हाला एवढा मोठा कार्यक्रम तुम्ही केलाय त्याच्याबद्दल आमच्या पुरी टीमनी तुम्हाला धन्यवाद सांगितलंय आणि ह्याच्या पुढे तुम्ही आता एवढा मोठा केलाय तर आता 2026 ला एवढा मोठा झालाय, आता 2027 ला तुमची प्लॅनिंग काय आहे ते सांगा. जनता सगळे तुमची खूप वाह करून गेले आणि तुम्हाला खूप आशीर्वाद देऊन गेले. लहान ते मोठे पासून तुम्हाला खूप आशीर्वाद देत होते. तर आता तुम्ही सांगा की 2027 ला काय करणार. 2027 सुरुवात आम्ही 2020 पासून इथे केली लॉकडाऊन मध्ये आणि लॉकडाऊन मध्ये तेव्हा इथे पहिला प्रोग्राम आमचा 2020 मध्ये झाला. त्यानंतर 20 नंतर मला वाटतं काहीतरी 22 मध्ये पण झाला आपला प्रोग्राम आणि नंतर मी असं ठरवलं की गावासाठी काहीतरी करायचं आहे की एक दिवस आपल्या गावांसाठी द्यायचा आहे की त्यांनी एंटरटेनमेंट जे ॲक्टर लोक असतात ते टी व्हीवरती बघतात पण त्याने इथे प्रत्यक्षात बघा. आज तुम्ही बघितलं असेल की आज प्रत्यक्षात ते बघितले फोटो काढले त्यांच्या चेहऱ्यावरती एक कसं स्मित हास्य होतं, एक काहीतरी वेगळं पण होतं. म्हणून ह्या मागच्या वर्षी जो आपला कार्यक्रम झाला 2025 मध्ये बाळापूर महोत्सव आणि नाव पण मी बाळापूर गावाच्या नावाने दिलं, बाळापूर महोत्सव जल्लोष महामानवांच्या जयंतीचा. मागच्या वर्षी पाऊस होता, या एवढ्या पावसामध्ये सुद्धा चिखलामध्ये लोक बसली होती आणि जवळजवळ 7 ते 8 हजार पब्लिक होती, दूरदूरून लोक आली होती. ह्या वर्षी मी असं ठरवलं की ती
मेला होता आपला कार्यक्रम. ह्या वर्षी आम्ही लवकर घेतला 6 एप्रिलला, कारण की सगळ्यांच्या अगोदर आज आपण जयंती साजरी केली महामानवांची. कारण की 14 एप्रिलपासून सुरुवात होते, पण आम्ही अगोदर सुरुवात केली. म्हणजे ही सुरुवात आहे आमची, आणि अशीच सुरुवात ही खूप आम्ही पुढे वाढू. आणि आज मला असं वाटतं की 2026 हा बाळापूर महोत्सव आमच्या गावकरी मंडळीने, माझे मित्र परिवाराने, खूप मुंबईचे पण इथे माझे मित्र आले होते, त्यांनी खूप चांगलं सहकार्य केलं. आणि इथे अथांग पब्लिक सगळी होती. आणि मेन म्हणजे की एकाच मंचावरती बाबासाहेबांचे वंशज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज, असं माझं एक हे होतं की एकाच मंचावर आणायचं. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब आले होते, आणि त्यांनी खूप भरभरून शुभेच्छा दिल्या. मला असं वाटलं की नाही, खरंच आज मी धन्य झालो की बाबासाहेबांचे वंशज मी माझ्या गावामध्ये आणले इथे. राजे येऊ शकले नाही, कारण की काय की आज BJPचा स्थापना दिवस होता. काही कारणास्तव राजेंनी सांगितलं की येऊ शकलो नाही, पण पुढच्या वर्षी आम्ही नक्की येऊ, मुंबईला पण येऊ. तर 2 महामानवांचे वंशज इथे आणलं, मला खूप बरं वाटलं. आणि हा पुढच्या वर्षी 2027 मध्ये हा कार्यक्रम, जे आज तुम्ही बघितलं तर जवळ 10 ते 12 हजाराच्या वरती पब्लिक होती, पण ही पब्लिक पुढच्या वर्षी मला असं वाटतं 25,000 वरती जाणार आहे. आणि तो कार्यक्रम आम्ही खूप जबरदस्त अजून चांगल्या वेगळ्या ह्याच्यामध्ये करणार आहे, आणि चांगले कलाकार आमच्या गावासाठी आम्ही ते देणार आहे. तर असंच सहकार्य माझ्या गावकरी मित्रांनी, मंडळींनी, प्रतिष्ठित लोकांनी करावं, आणि करतात. आज मी बघितलं माझ्यावरती किती प्रेम आहे. सगळ्यांचं जे हे होतं, खूप प्रेम माझ्यावरती, आणि असंच प्रेम राहू द्या. मी तुमच्यासाठी तत्पर सेवेसाठी मी हे आहे, आणि तुमचं मी असंच ऋणी राहील की तुम्ही माझ्यावरती असं प्रेम कराल. आणि हा जो व्यवसाय, हा सगळा माझा नसून हा सगळा तुमचा आहे. आणि व्यवसायामध्ये जे काय मला इन्कम मिळतं, प्रॉफिट मिळतं, मी माझ्या गावासाठी आणि माझे कुलदैवत धावडा यांच्यासाठी नेहमीच म्हणजे हे करत राहील. तुम्हा सर्वांचं असंच प्रेम राहू द्या. धन्यवाद, धन्यवाद, थँक्यू. बाळापूरची जनता तुमच्यासाठीच आहे आणि तुमच्या बरोबरच आहे. तुम्ही अशीच त्यांना सपोर्ट करा. ते तुमच्यासाठी एकदम धावत येतात आहे. एवढी रात्र झाली तरी अजून ते घरी कोणी गेले नाही, तुमच्यासाठी उभे राहिले होते. तर तुमचा त्याबद्दल, गावच्या लोकांच्या बद्दल पण आम्ही धन्यवाद सांगतो तुम्हाला. थँक्यू सर. थँक्यू. आज बाड़ापुर महोत्सव पहली बार मैं आया, संभाजी नगर में भी पहली बार मैं आया। मुझे आने से पहले ऐसा लगा था कि गांव का उत्सव है, गांव के लोग इतना टाइम आएंगे, लेकिन आज मुझे यहाँ के इतना अच्छा लगा कि आज टाइम 1-2 बजे है, फिर भी पब्लिक नहीं हटी है। तो इसमें इतना ही मालूम हो गया कि इतना बड़ा महोत्सव आज इस बालापुर संभाजी नगर में हुआ। उसमें बहुत सारे महिलाओं की संख्या मैंने देखी। महिलाओं को ऐसा लगता है कि ये प्रोग्राम और चले, ऐसा उत्साह पहली बार मैंने देखा। और इस उत्साह में मुझे ये सीखने को मिला कि कौतिक दानगे सर ने जो इस भूमि से बम्बई में जाके अपने मायभूमि में अपना फर्ज निभाया है, अपनी मातृभूमि में जो उन्होंने यहाँ बचपन में कुछ सारी चीज देखी होगी गांव में, तो उसमें उन्होंने वो टाइम में जो हौसला तय किया था, आज उसका ये जल्लोष हमको देखने को मिला। हम सातारा सज्जनगढ़ से है, लेकिन हम इतने दूर आके आज हमको 2 बजे अभी भी ऐसा लगता है कि ये कार्यक्रम और चलना चाहिए था। कौतिक सर ने क्या कमाया, तो कौतिक सर ने अपने मातृभूमि, अपने यहाँ रहने वाले सब दोस्त मित्र परिवार, आजू बाजू के गांव के सरपंच, जिला परिषद, सब मतलब सब पॉलिटिशियन हो, सब मिलके एक ही पक्ष कौतिक दानगे साहब ऐसा दिखने को मिला। ऐसा ही कौतिक सर का हाथों से उनका काम अच्छा होना चाहिए। और ये आने वाला आज 26 से 27 साल को हजारों संख्या से और लोग आएंगे, और गांव के जितने लोगों के प्रॉब्लम्स है, महिलाओं के, बच्चों के है, आज यहाँ काफी सारे छोटे बच्चे थे, बच्चों के लिए भी कौतिक साहब कुछ अगले टाइम अच्छा करेंगे, ऐसा आज मैं बोलता हूँ। और ऐसा ही कार्यक्रम हर साल होना चाहिए। धन्यवाद, दिलीप यादव। तुम्हाला कसं वाटलं? एवढा उशीर तुम्ही बसले का? तुम्हाला माहिती होतं तुम्हाला टीव्ही गिफ्ट भेटणार आहे म्हणून? नाही, असं माहिती नव्हतं काहीच. मग आता एवढा टीव्ही भेटला तर कसं वाटतंय तुम्हाला? चांगलं वाटलं.
तुम्ही काय सांगणार? टीव्ही एवढा मोठा भेटलाय. लेख आहे माझी. हा लेख आहे. कसं वाटतं तुम्हाला टीव्ही भेटलाय तर? वाटत होता की तुम्हाला भेटणार आहे प्राइस? नाही आज नव्हतं. खुशी झाली ना? हा मग आता घरी घेऊन जा आणि चांगलं लावा. हाय तुमच्याकडे टीव्ही आहे? नाही माझी लेखीच्या घरी नाही. काय कार्यक्रम बद्दल काय बोलणार तुम्ही 2 शब्द? कार्यक्रम बद्दल चांगलं झालं. चांगलं सारं सगळं मिळून हे करून सिल्लोडून येईल मी. माझी लेखी. कौतिक दांडगे सरांना काय सांगणार? कौतिक दांडगे सरांना सारी माझी चूक इच्छा. हा सगळ्यात धन्यवाद. तुम्ही काय बोलणार सर बद्दल आमच्या? पुढे पुढे या, माईक मध्ये बोला, माईक मध्ये बोला. सर तर खूपच छान आहे. त्यांचा कार्यक्रम बी खूप छान आहे. खूपच आवडला मला त्यांचा कार्यक्रम. ते तिथलेच आहे ना ते दादा. मग तुम्हाला वाटतं असं की आता पुढच्या वर्षी पण याच्यापेक्षा भारी जास्त होणार? लयच भारी कार्यक्रम आणि ते सगळेच एकदम चांगले आहे. एकदम भारी वाटलं त्यांच्यावर. दरवर्षी आता ही माझ्या आई सिल्लोडून आलेल्या आहेत त्या. खूप खूप आभार. खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद. दादाला पण खूप खूप धन्यवाद आमच्याकडून. तो आपको पता था कि आपको गिफ्ट मिलेगा, आप लोग डांस करेंगे तो आपको बहुत ऐसा enjoy कुछ भी मालूम नहीं था। हमने पहली बार डांस किया और ऐसे ही इतने बड़े स्टेज पर और इतने बड़े स्टेज पे हमने पहली बार दोनों ने साथ में एक साथ डांस किया और वो भी सेलिब्रिटी के सामने। बहुत अच्छा लगा। अगले साल के लिए क्या आप अभी करेंगे? क्या इस साल आपने इतना बड़ा चेंजेस करना चाहिए। आज क्या करेंगे? और आपको अभी गिफ्ट मिला है तो आप अगले साल के लिए तैयारी करेंगे? बहुत ज्यादा तैयारी करके आएंगे और जितने हमारे आजू बाजू में जितने खेड़े पाड़े हम सबको बताएंगे कि बहुत अच्छा बड़ा बहुत अच्छा होता है। सबने आना और कार्यक्रम का आस्वाद लेना। हमारे सर के लिए क्या बोले? आता बघा आमच्याकडं एकदम छोटीशी लहान मुलगी आली आहे तिला इनाम भेटलेला होता, पण आता ती स्वतःच सांगणार की तिला कसं वाटलं. तुझं नाव पहिला सांग. माझं नाव साक्षी रवींद्र सोडकर आहे. आणि तुला बक्षीस कशामुळे भेटला? बक्षीस मी डान्स केला त्यामुळे मला भेटलं. मला खरंच वाटलं नव्हतं मला बक्षीस भेटून. मला खूप आनंद झाला. आनंद झाला. मग आता पुढच्या वर्षी काय करणार तू 2027 ला? पुढच्या वर्षी परत येणार आणि परत गिफ्ट मिळवणार. सरांबद्दल तुला काय वाटतं की हे कार्यक्रम घेतला ते छान वाटलं का तुला? हो खूप छान. मागच्या वर्षी सुद्धा त्यांनी घेतला होता. मागच्या वर्षी सुद्धा खूप छान झाला होता. मग सरांनी असं पुढे कार्यक्रम घ्यायत राहावं का गावासाठी? हो तुम्हाला आवडेल? हो मग तुम्ही अभ्यास वगैरे करणार ना? हो. नमस्कार, मी दिवान सिंग चव्हाण. मी छत्रपती संभाजीनगर बिलॉंग करतो. मी बॉर्न अँड बॉटम मी बाळापूरचाच आहे. आदरणीय कौतिक दांडगे साहेब हे आम्ही बालपणचे मित्र आहोत आणि सरांनी असा संकल्प केला होता की गावासाठी काहीतरी केलं पाहिजे. कौतिक दांडगे साहेबांचं सांगायचं म्हणजे हे 1ली ते 10वी पर्यंत 1 नंबर होते शाळेमध्ये. त्यांचं अक्षर एवढं सुंदर होतं. आमच्या इथले जे मास्टर होते शिमटी गुरुजी त्यांनी असं सांगितलं होतं की कौतिक दांडगे की शाळेमध्ये एवढा हुशार होता म्हणजे स्कॉलरशिप मध्ये घेणारा महाराष्ट्रातला पहिला माणूस आहे. 250 रुपये घ्यायचे दुसऱ्या गावी जायचे स्कॉलरशिप घेण्यासाठी म्हणजे एवढी त्यांची ख्याती आहे. आणि गावामध्ये 1ली पासून ते 10वी पर्यंत त्यांचा 1 नंबर होता. आणि अक्षर तर एवढं सुंदर होतं. त्यांचं अक्षर खूप सुंदर होतं. मास्तर काय सांगायचं त्यांना की अटेंडन्स भरून द्यायचे आणि त्याच्यामध्ये यांना असं सांगितलं होतं की एक दिवस कौतिक दांडगे तुझं कौतुक करतील लोक गावामध्ये करतील आणि मी त्याचा साक्षीदार आहे. त्यांचा साक्षीदार मी आहे. त्यांना मी शाळेपासून ओळखतो. आम्ही एकाच बँचवर बसायचो. एकाच सायकलवर आम्ही फिरलेलो आहेत शाळेच्या जीवनामध्ये. खरंच सांगण्यासारखं एवढं आहे की कौतिक दांडगे म्हणजे एक आदर्श मित्र मला मिळालेला आहे आणि त्यांच्यासाठी आम्ही काही पण करू शकतो. आणि यांच्यामुळे गावामध्ये एवढं परिवर्तन आलं. जे लोक पिणारे होते त्यांनी दारू बंद केली. चांगला बिझनेस सेटल केला लोकांनी. त्यांचा आदर्श खूप घेऊ लागले सिल्लोड तालुक्यामध्ये. आणि मी संभाजीनगरला राहत असताना मी त्यांचं स्टेटस माझ्या स्टेटसवर टाकलं व्हॉट्सअपवरती. तर बऱ्याचशा लोकांनी हे कौतिक दांडगे आहे तरी कोण. मग मी त्यांना सांगलं हे सामाजिक कार्यकर्ते हे काही पॉलिटिशियन नाही आहे. पण बरेचसे लोक मी 350 लोकांना फॉलो केलं काल. त्यांना मला लोकांनी सांगितलं की आहे तरी कोण कौतिक दांडगे. हे राजे महाराजे अशा लोकांना आणतात अशा लोकांना घडवतात.
मी त्यांना सांगला एक साधा माणूस आहे, जमिनीवर राहणारा माणूस आहे, एक गरीबातून खूप वर गेलेला माणूस आहे आणि समाजासाठी काहीतरी करण्यासाठी कौतिक दांडगे साहेब कधी पण सहकार्य करतात. गावामध्ये क्रिकेट टीम त्यांनी उभी केली आहे. प्रत्येक माणसावर त्यांचं लक्ष असतं, रोज त्यांचे फोन असतात गावामध्ये काय निकाल चाललं. त्याकरता मी त्यांचे आभार व्यक्त करतो. त्यांनी असेच कार्यक्रम घेत राहो, गोरगरिबाची मदत करत राहो आणि आम्हाला खूप मोठा मित्र भेटला आहे, त्यांचा आम्हाला खूप मोठा अभिमान आहे. धन्यवाद. आज महाराष्ट्र बाजारपेठ यांच्या निमित्ताने जो दुसरे वर्ष हा जो जयंती उत्सवाचा कार्यक्रम माननीय कौतिक दांडगे सर यांच्याने आयोजित केला होता. आज आम्हाला अभिमान वाटतो या व्यक्तीचा की ज्यांनी गावात येऊन पुन्हा जी क्रांती घडवली आहे, नशाबंदी केलेली आहे, लोकांना प्रवृत्त केलेलं आहे चांगल्या करण्यासाठी, नोकरी धंद्यासाठी जी एक अडचण असते ती दूर केलेली आहे. असे आम्ही जेव्हा त्यांच्याबद्दल लोकांकडून ऐकत असतो त्यावेळेला आम्हाला पण अभिमान वाटतो की आम्ही अशा व्यक्तींबरोबर काम करतोय की ज्याच्यामुळे काहीतरी नवीन आणि चांगलं सदुपयोग कामं ही घडणाऱ्या व्यक्तीबरोबर आम्ही कामं करतो. मला खूप अभिमान वाटतो कौतिक सरांचा आणि त्यांच्या पूर्ण परिवाराचा आणि त्यांच्याकडे अशीच महाराष्ट्र बाजारपेठेची प्रगती होत राहो आणि अशीच लोकाभिमुख कामं त्यांच्या हातून घडत राहो अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. ऐसे ही ताज़ा खबरों को देखने के लिए समाचार 9 न्यूज़ को लाइक, शेयर और सब्सक्राइब करें.